कि चल भाई मिलते हैं। तो म्हणला सर कहाँ? मैं बोला नीले कपड़े में। तो बोला सर मैं समझा नहीं। मैं बोला कमाल करते हो यार, मैं बोल रहा हूँ नीले कपडे में हम मिलेंगे। तेव्हा तो एकदम मनापासून हसला आणि त्याने मला मिठी मारली. धोनीला आई वडिलांनी सांगितलं, बाळा अजिबात घरी येऊ नको. तो म्हणला का? ते म्हणे रोज एक 5-7 हजार लोकांचा मॉब हा हातामध्ये काठ्या आणि दगड घेऊन येतोय आणि माही काय माही काय असं विचारत आपल्या घरावरती जणू काय हल्ला करायला येतोय. आपल्या घराची संरक्षक भिंत, कंपाऊंड वॉल ही एका बाजूची या जवाने रेटा देऊन तोडलेली आहे. त्यामुळे 2-3 दिवस जाऊ देत, शांत होऊ देत जरा वातावरण आणि त्याच्यानंतर तू रांचीला ये. धोनीला मी पहिल्यांदा जे पाहिलं ते 2003चा मला वाटतं तो काळ असेल. वर्ल्ड कप खेळून भारतीय टीम आलेली होती. वानखेडेवर एक मॅच होती आणि ती वानखेडेवरची मॅचची लिस्ट ए म्हणजे भारतीय संघाची मॅच नव्हती. झोनल मॅच होती. कुठली ऑनेस्टली सांगायचं 17 वर्ष होऊन गेली मला आठवत नाहीये. ती मॅच ऍक्च्युअली मी अचानकच बघायला गेलो. म्हणजे ती कव्हर करत नव्हतो. नुसतंच एक बघायला गेलो कारण मला वाटतं ईस्ट झोनची आणि वेस्ट झोनची काय ईस्ट झोनची सेंट्रल झोनची अशी कुठली तरी ती मॅच होती. त्या मॅच मध्ये मी धोनीला पहिल्यांदा पाहिलं आणि ते पाहिल्याचं आठवतंय अशा करता की महेंद्रसिंग धोनीनी जुन्या वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियनच्या बाजूला असलेल्या स्टँडच्या छतावरनं मागे गरवारे पॅव्हेलियन मध्ये, गरवारे पॅव्हेलियन नाही म्हणणार मी, गरवारे हाऊस मध्ये सिक्सर मारलेले मी पाहिली होती. मी वानखेडेवरती बऱ्याच मॅचेस पाहिल्यात. अर्थात माझे जे सिनियर मुंबईतले पत्रकार आहेत त्यांनी माझ्यापेक्षा खूपच जास्त मॅचेस पाहिल्या असतील. परंतु वानखेडेच्या जुन्या वानखेडेचं छत क्रॉस करून जाणारी सिक्सर ही फार कमी वेळा बघायला लागते कारण अजस्र छत होतं, खूपच वरती होतं ते. आणि त्यावेळेला मला जाणवलं की या मारणाऱ्या पोराच्यात नक्कीच काहीतरी दम आहे. मॅच संपली, त्यांनी मॅच मला वाटतं जिंकून दिली होती. मी खाली गेलो ना आपणहून ओळख करून दिली की म्हटलं नमस्कार केला आणि मी त्याला विश केला, हँडशेक केला. लांब केस, एकदम म्हणजे गावठी शब्द हा चुकीचा आहे पण प्रेमाने म्हणतोय मी. एकदम गावरान मेवा होता महेंद्रसिंग धोनी. चेहरा असा राकट, लांब केस, मध्ये भांग पाडलेला वगैरे आणि असा रोबस्ट असा दणक पोरगा. तर तो म्हटला सर आपका नाम क्या है? म्हटलं मेरा नाम सुनंदन लेले, मैं भी जर्नलिस्ट हूँ और षटकार मैगजीन के लिए मैं काम करता हूँ वगैरे असं बेसिक त्याला ओळख करून दिली. आणि त्याच्यानंतर मी त्याला एवढंच म्हणालं की चल भाई मिलते हैं. तर तो म्हणला सर कहाँ? मैं बोला नीले कपडे में. तो बोला सर मैं समझा नहीं. मैं बोला कमाल करते हो यार, मैं बोल रहा हूँ नीले कपडे में हम मिलेंगे. तेव्हा तो एकदम मनापासून हसला आणि त्याने मला मिठी मारली. कट टू 2004. 2004 मला वाटतं एकदम डिसेंबरचा काळ असेल, एकदम शेवटी म्हणजे 2000चा. आणि त्यावेळेला चितगावला वन डे इंटरनॅशनलची सिरीज चालू होणार होती आणि तिथे मी मॅच अर्थातच ती सिरीज कव्हर करायला मी गेलेलो होतो. कारण मला वाटतं होय त्या सिरीज मध्ये सचिन तेंडुलकरनी सुनील गावस्करांचं 34 सेंचुरीचं रेकॉर्ड मोडलं होतं. तर मी गेलो आणि ग्राउंडवरती मी असा प्रॅक्टिसच्या इकडे उभा होतो तर मागणं एका माणसाने मला असं खांद्यावरती टॅप केलं. मी मागवळून पाहिलं तर धोनी होता आणि तो असमय त्यांनी शेकहँड केला आणि असा 4 पावलं मागं जाऊन उभा राहिला आणि माझ्याकडे हसत होता. मी म्हटलं क्या हुआ? त्याने असं केलं नुसतं. हाँ यार महेंद्र सिंह धोनी कमाल करते हो, मैं जानता हूँ आपको, हम मिले लास्ट ईयर. म्हणला सर वो नहीं, नीले कपडे में. आणि मग आम्हाला दोघांना मनापासून असं आलं आणि त्यावेळेला आम्ही परत एकदा कडकडून मिठी मारली. कारण इतक्या झपाट्यानं याठ्यानं प्रगती केली की कुठलंही बाकी बॅकिंग, ओळख पाळख, कोणाचाही जास्त सपोर्ट नसताना सुद्धा महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघात प्रवेश मिळाला. आणि याचं कारण माझे एक सिनियर मित्र आहेत मकरंद वांगणकर, त्यांना सुद्धा क्रेडिट जातं जे सिनेमामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विंग साठी काम करत असताना मकरंद वांगणकरांनी सुद्धा ऍज अ रिसर्च टॅलेंट रिसर्च ऑफिसर त्यांनी धोनीला पाहिलं होतं आणि त्याच्या शॉट्स मधली ताकद त्यांनी अनुभवलेली होती आणि म्हणून ए टीमला वगैरे त्यांनी त्याला रेकमेंड केलेलं होतं. धोनी हे जाणू नये आणि त्याची तो जाण ठेवतो.
2004 सालच्या जेव्हा महेंद्रसिंग धोनीचा डेब्यू झाला, परत आकड्यांच्या बाबतीत मी माठ आहे, मी अगोदरच माफी मागतो, मी कबूल करतो. परंतु त्या पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं धोनी हा रनआउट झाला होता आणि रनआउट झाल्यानंतर परत एकदा तसा मायूस झालेला होता. मी त्याला म्हटलं, यार फर्स्ट और लास्ट मैच तो नहीं है, बहुत मैच तुझे इंडिया के लिए खेलने हैं. असं करून मी त्याची जरा जरा समजूत काढल्यासारखी केलेली होती. त्यामुळे मजा मजा म्हणजे. परंतु खरी धोनीची ताकद म्हणा, त्याच्या फटक्यामधला लाजवाबपणा हा कधी कळला असेल? मला तारीख आठवतीये, कारण मला वाटतं 31 ऑक्टोबर 2005. 31 ऑक्टोबर सगळ्यांना माहितीये, आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस असतो महात्मा गांधीजींच्या दृष्टीने. त्या अहिंसेची काय म्हणतात त्याला, बलावण करणाऱ्या माणसाच्या दिवशी, महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी धोनीनी अत्यंत हिंसक इनिंग खेळलेली मला जयपूरची आठवतीये. त्यांनी श्रीलंकन टीमला दे माय धरणी ठाय करून ठेवलेलं होतं. काय बदललेलं होतं. मला वाटतं 180 वगैरे स्कोर केला असेल. 140च्या आसपास बॉल तो खेळलेला होता. आणि त्या मॅच मध्ये धोनीला सौरव गांगुलीनी 3 नंबरला बॅटिंगला पाठवलं, कारण आपण मोठा धावफलक चेस करत होतो. आणि त्यावेळेला धोनीनी मारलेले शॉट्स, त्याच्या फटक्यामधली ताकद, या सगळ्याच गोष्टी अजब होत्या. इंडियन टीम मधले सुद्धा लोक जाणून होते की या पोराच्या मध्ये काहीतरी वेगळेपण आहे, ताकद आहे. परंतु त्या मॅच मध्ये लोकांना कळून चुकलं की बाप रे बाप, काय म्हणजे प्लेयर आहे का काय, खरोखर म्हणजे कमाल झालेली होती. तर ती धोनीची 2005 सालची मला एक आठवते. आणि 2006 साली धोनीनी फैजलाबादला, पाकिस्तान टूरला आपण गेलेला असताना फैजलाबादला इरफान पठाण बरोबर केलेली पार्टनरशिप ही भन्नाट होती. त्या मॅच मध्ये मला वाटतं त्यांनी पहिलं टेस्ट सेंचुरी ही त्या मॅच मध्ये केलेली होती. आणि या सगळ्या सुरुवातीच्या प्रवासाचा मी साक्षीदार होतो. आणि मला कळत होतं की हे जे आहे हे झाड नाहीये, हे रोपटं नाहीये, हा चांगला वटवृक्ष होणार आहे. एक फील येतो आणि तो फील मला कळत होता. 2007 सालचे वर्ल्ड कप जेव्हा आला, त्यावेळेला धोनी हा टीमचा एक रेग्युलर मेंबर झालेला होता. आणि आपण अर्थातच वेस्ट इंडिजला गेलो आणि परत परत तो वेस्ट इंडिजचा रेफरन्स येतो, कारण तो वर्ल्ड कप हा भारतीय टीम करता खूपच दुःखकारक असा होता. त्याचं कारण आपली टीम अप्रतिम होती, अप्रतिम टीम होती, परंतु संघात वातावरण हे आनंदी नव्हतं. संघात दुफळी होती का? अजिबातच नाही, पण वातावरण आनंदी नव्हतं. आणि ज्याला कारण ग्रेग चॅपलचं काय म्हणतात त्याला, एका अर्थाने दादागिरी होती, त्याच्या वागण्याची आणि कार्य करण्याची पद्धत होती, माणसं हाताळण्याची त्याची पद्धत होती, जी मला कधी पटली नाही. त्यामुळे 2007 साली आपण बांगलादेश विरुद्ध सामना हारलो, आपण श्रीलंकेविरुद्ध सामना हारलो, आणि त्याच्यानंतर भारतीय टीम ही म्हणजे खलास झाली. वर्ल्ड कप मधला भारतीय टीम बाहेर पडली, पाकिस्तान टीमही बाहेर पडली. आणि इंडिया आणि पाकिस्तान या दोन टीम जेव्हा वर्ल्ड कप मधनं बाहेर पडतात, तेव्हा त्या वर्ल्ड कपची राय एकदम फटकन जाते. सेमीफायनल पर्यंत या दोन्हीपैकी एक टीम असली तरी त्या स्पर्धेची रया राहते, भारतीय टीम असली की तर राहतेच राहते. त्या 2007 साली भारतीय टीमला त्यांचं कॅम्पेन संपल्यानंतर सुद्धा 4 दिवस त्रिनिदाद मध्ये राहायला लागलेलं होतं, कारण एक श्रीलंका विरुद्ध मला वाटतं बांगलादेश मॅच व्हायची राहिलेली होती. आणि ती मॅच म्हणजे असं एक अगम्य गणित की जर का बांगलादेशने श्रीलंकेला 250 रन्सच्या फरकाने जर का हरवलं तर भारतीय संघाला चान्स आहे वगैरे, म्हणजे त्याच्यात काही अर्थ नव्हता. ते 4 दिवस भारतीय टीम त्रिनिदाद मध्ये कशी राहिली याची कहाणी मी परत कधीतरी तुम्हाला सांगेन. परंतु त्याच्यानंतर धोनी रादर अख्खी भारतीय टीम ही पहिल्यांदा त्रिनिदादहून लंडनला आली. आणि लंडनहून त्यांनी वेगवेगळ्या फ्लाइट्स पकडल्या. म्हणजे जे बँगलोर चे लोक होते, म्हणजे साऊथचे लोक होते, ते बँगलोरला गेले. जे वेस्टचे लोक होते ते मुंबईला आले. आणि जे नॉर्थचे लोक होते ते दिल्लीला गेले. तर अशा 3 फ्लाइट पकडून तिकडनं इंडियन टीम वेगवेगळी गेली. इंडियन टीम चे प्लेयर्स म्हणजे धोनी, युवराज वगैरे ते लोक जेव्हा, गौतम गंभीर, ते लोक जेव्हा याला पोहोचले, दिल्लीला पोहोचले, तेव्हा धोनीनी आई वडिलांना फोन केला
की मी संध्याकाळची फ्लाईट पकडून मी रांचीला येतो, कारण प्रत्येकालाच घरी जाण्याची ओढ लागलेली होती. कारण जेव्हा वाईट परिस्थिती असते त्यावेळेला घरची ओढ ही खूप जास्त लागते, असा सगळ्यांचाच आपला अनुभव आहे. धोनीला आई वडिलांनी सांगितलं, बाळा अजिबात घरी येऊ नको. तो म्हणला का? ते म्हणे रोज एक 5-7 हजार लोकांचा मॉब हा हातामध्ये काठ्या आणि दगड घेऊन येतोय आणि माही काय असं विचारत आपल्या घरावरती जणू काय हल्ला करायला येतोय. आपल्या घराची संरक्षक भिंत, कंपाऊंड वॉल ही एका बाजूची या जवाने रेटा देऊन तोडलेली आहे. त्यामुळे 2-3 दिवस जाऊ देत, शांत होऊ देत जरा वातावरण, आणि त्याच्यानंतर तू रांचीला ये. एकीकडे धोनीला दुसऱ्या क्षणाला रांचीला जायचं होतं आणि त्या मनोभग्न अवस्थेत धोनीला 3 ते 4 दिवस एका मित्राच्या फ्लॅटमध्ये चोर चोर लपतो तसा लपून राहायला लागलेलं होतं. काय परिस्थिती भयानक आहे बघा. त्या प्रसंगातनं धोनी खूप काही शिकला, आणि धोनी शिकला म्हणजे काय शिकला, तर क्रिकेटच्या यश अपयशामध्ये अडकायचं नाही. ही सर्वात मोठी गोष्ट ही महेंद्रसिंग धोनी शिकला. आणि ती गोष्ट म्हणजे अशी होती की धोनी आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. ह्या गाण्याच्या शब्दांवरती जगायला लागला, 12च्या काट्यावरती जगायला लागला. तो मागं बघायचा नाही, तो पुढं बघायचा नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मनाची जडणघडण अशी केली. हे देवदत्त देणगी नाहीये मित्रांनो, हे प्लीज लक्षात घ्या. हे कष्टाने धोनीने कमावलं, आणि तेव्हा त्यांनी ठरवलं प्रचंड कष्ट घ्यायचे, मेहनत घ्यायची, सुनियोजित मेहनत घ्यायची, आणि मैदानावरती सर्वस्व झोकून देऊन जिंकण्यासाठी खेळायचं. परंतु ज्या क्षणी सामना संपेल त्या क्षणी यश असू देत अपयश, जय असू देत पराजय, तिथल्या तिथं सोडून द्यायचं. ही गोष्ट धोनीने सुरुवात केली, आणि म्हणून मला असं वाटतं की तो वेगळ्या पद्धतीने राहायला लागला. मला वाटतं 2007 साली जे वाईट गोष्ट घडली ते म्हणजे आपण वर्ल्ड कप हरलो. पण क्रिकेट म्हणजे काय असतं तुम्ही बघा. त्याच वर्षी आपण इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकलेलो होतो. 2007 साली आपण इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकलेलो होतो. नॉटिंगमची टेस्ट आपण जिंकली, लॉर्ड्स आणि ओव्हलची टेस्ट आपण ड्रॉ केली, आणि त्याच्यामुळे आपण ती 1-0 अशी टेस्ट सिरीज जिंकलेलो होतो, आणि भारतीय टीमला उभारी आली. ग्रेग चॅपलचं जे ग्रहण होतं ते भारतीय संघापासून दूर गेलेलं होतं, आणि त्यामुळे भारतीय संघामध्ये परत आनंद परतलेला होता. 2007च्या त्या इंग्लंड टूरच्याच वेळेला T20 वर्ल्ड कप होणार होता, नंतर लगेच सप्टेंबर महिन्यात. आणि त्याच्यासाठी गांगुली, द्रविड, लक्ष्मण आणि सचिन यांनी माघार घेतलेली होती, आणि त्यांनी असं हे केलं की हा यंग जनरेशनचा खेळ आहे, लेट देम प्ले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला T20 वर्ल्ड कपला भारतीय टीमला पाठवण्यात फार मोठा रस नव्हता, कारण त्यांच्या मते T20 वगैरे काही मजेदार नव्हतं. त्यामुळे त्यांनी धोनीला कॅप्टन बनवलं, आणि धोनी यंग टीम घेऊन साऊथ आफ्रिकेत पोहोचला. अर्थात मी पाठलाग करत होतो, मी पण पोहोचलो. सुरुवातीपासून धोनीनी एक गोष्ट केली, ते म्हणजे अपेक्षांचं ओझं काढून टाकलं. त्याने आम्ही सांगितलं आमची एकदम यंग टीम आहे, आम्ही अनुभव घ्यायला आलेलो आहे, आमच्याकडनं विजयाची अपेक्षा अजिबात धरू नका. शांतपणे सगळेजण ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इव्हन पाकिस्तान, न्यूझीलंड ह्याच्याकडे जास्त लक्ष देत होते. हळूहळू ती टुर्नामेंट जशी पुढे जायला लागली, त्या क्षणी धोनीला असं कळलं की आपल्या संघामध्ये T20 क्रिकेटमध्ये थांबवणारे, रन्स थांबवण्यापेक्षा विकेट टेकिंग बॉलर्स आहेत. RP सिंग आणि त्याच्याबरोबरचा श्रीशांत, हे 2 बॉलर्स त्यावेळेला टॉप फॉर्म मध्ये होते. त्यांना जोड द्यायला इरफान पठाण होता, हरभजन सिंग होता, हे तगडे बॉलर सुद्धा होते, पियुष चावला सारखा प्लेअर होता. परंतु या संघाला हाताशी धरून धोनीनी याचा मार्ग हळूहळू शोधला. खूप सांगण्यासारखं आहे त्या वर्ल्ड कप बद्दल, पण आपण जरा या सगळ्या भावनेच्या भरात न जाता मी तुम्हाला डायरेक्ट फायनल कडे नेतो. फायनलला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत पाकिस्तान मॅच होती, आणि भारत पाकिस्तान मॅच मधली ते शेवटचं ओव्हर कोणी टाकायची याच्यावरनं सुद्धा एक ऑप्शन होता की हरभजन सिंगची एक ओव्हर मला वाटतं बाकी होती, जोगिंदरची एक ओव्हर बाकी होती. विकेटच्या बाउंड्री लाईन्स ज्या आहेत वॉन्डरर्सच्या, जोहान्सबर्गच्या, त्या जवळ आहेत. मिसबा उलग बॅटिंग करत होता, त्यामुळे हरभजन सिंग पेक्षा जोगिंदरला बॉलिंग द्यावी असा निर्णय धोनीने घेतला.
आणि जोगिंदर प्रचंड घाबरलेला होता. प्रचंड, का नाही घाबरणार, इतका साधा पोरगा, तो घाबरलेला होता. त्यांनी पहिला बॉल एवढा वाईट टाकला, एवढा वाईट टाकला, दुसरा बॉल वाईट टाकला, तरी धोनी त्याला सांगायला काही गेला नाही. तिसऱ्या बॉलला मला आठवतंय अजून, मिसबाउल हकनी जोगिंदरला समोर 120 यार्ड सिक्सर मारलेली होती. प्रेक्षकात 8-10 रो आत जाऊन बॉल पडलेला होता आणि ती सिक्सरनी अजून जोगिंदर घाबरलेला होता. त्यावेळेला धोनी त्याच्याकडे गेला आणि त्याच्यावरती ओरडला नाही, त्याला सांगितलं, घाबरू नको मित्रा, क्रिकेट तुला योग्य वेळी साथ दिली. ही गोष्ट जोगिंदरला दिलासा देऊन गेली. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहितीये की मिसबाउल हकनी तो शॉट खेळला जोगिंदरच्या बॉलला आणि कॅच उडाला आणि श्रीशांतनी कॅच पकडला आणि आपण चक्क T20 वर्ल्ड कप जिंकलो. तो T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर म्हणजे खरोखर म्हणजे उधाण आलं होतं, आनंदाला उधाण आलेलं होतं. त्यावेळेला मी बीबीसीचं काम करत होतो आणि बीबीसी हे राईट शोल्डर होते, त्यामुळे त्यावेळेला मला चक्क पॅव्हलियन मध्ये घुसायची संधी मिळालेली होती. त्यामुळे त्याचा एक फोटो तुम्हाला फक्त दाखवतो पटकन. एक मिनिट. हा फोटो तुम्हाला दिसतोय, हा बघा. धोनी आणि जोगिंदर हे 6 फुटी कपाटावरती चढून बसले होते आणि तिथे बसून ते बिगुल वाजवत होते. म्हणजे मला आज हे काय म्हणतात त्याला, फोटो बघताना किंवा आज जेव्हा मी सकाळी एकदा त्याचा परत पुनःप्रत्ययाचा आनंद घेत होतो, त्यावेळेला मला अक्षरशः अंगावरती काटा आला की कसे आपण त्यावेळेला जिंकलेलो होतो. फॅन्टॅस्टिक म्हणजे. आणि त्यावेळेला धोनीची अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ज्या क्षणी त्यांनी T20 वर्ल्ड कप हातात घेतला, एकदा उंचावला आणि दुसऱ्या सेकंदाला टीम मधल्या सर्वात ज्युनियर प्लेयरला म्हणजे पियुष चावलाच्या हाती त्यांनी कप दिला आणि कडेला जाऊन उभा राहिला. त्याची कारण 2 होती. एक म्हणजे यश अपयशात अडकायचं नाही, हे सर्वात महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे धोनीला बियर आणि शॅम्पेनचा जो फर्मेंटेशनचा वास येतो, तो त्याला अजिबात आवडत नाही. अंगावरती शॅम्पेन उडवलेली त्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तो पळत सुटतो. इव्हन 2011 वर्ल्ड कपच्या वेळेला लोकांनी त्याला भिजवलं आणि तो हैराण झालेला होता अक्षरशः. आणि तो 2007चा वर्ल्ड कप आपल्याला कोणालाच विसरता येणार नाही. 2008 ला धोनीला वन डे टीमची कॅप्टनशिप मिळाली, कारण त्यावेळेला अनिल कुंबळे मंकी गेटची जी टूर होती त्याला टेस्टचा कॅप्टन होता आणि वन डेचं कॅप्टनशिप ही धोनीला पूर्णपणे मिळाली. आणि खरंच म्हणजे तो काळच वेगळा होता. तो काळ वेगळा अशा करता होता की भारतीय टीमची नव्याने जडणघडण ही धोनी करू लागलेला होता. लालचंद राजपूत त्यावेळेला आपला मॅनेजर होता. मस्त लालचंद राजपूतनी T20 वर्ल्ड कपलाही तो मॅनेजर होता, ऑस्ट्रेलिया टूरला मॅनेजर होता आणि लालचंदनी फार सुंदर काम त्यावेळेला इंडियन टीम बरोबर केलेलं होतं. व्हीबी सिरीज मधली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, प्लीज कोणाला सांगू नका. व्हीबी सिरीज मध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती. मला वाटतं पहिलीच मॅच होती मेलबर्नला बहुतेक, कारण परत मला आठवायच्या बाबतीत कन्फ्युजन होतं. मेलबर्नला मॅच होती एमसीजी वरती आणि आपल्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियन टीमच्या तगड्या बॅटिंग ऑर्डरला लवकर आउट काढलेलं होतं. 160-70 मध्येच आपण त्यांना आउट काढलं होतं. भारतीय टीमनी व्यवस्थित तो स्कोर चेस करत आणलेला होता. 10, 15, 20 रन्स राहिलेले असताना मला वाटतं धोनी आणि रोहित शर्मा बॅटिंग करत होते आणि त्यावेळेला धोनीने रोहित शर्माला बोलवलं आणि एवढं सांगितलं की मॅच जिंकल्यानंतर जास्त सेलिब्रेशन करायचं नाही, समोरच्या टीमच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं नाही, शेकहँड करताना सुद्धा फुल असा ग्रिप देऊन शेकहँड करायचा नाही, असा लेमळ्या शेकहँड करायचा, हात असा साधा ठेवून, ग्लोव्ज ब्यूज जास्त हे कर. आणि आज सुद्धा त्यांनी निरोप पाठवला की मॅच जिंकल्यानंतर कोणी जास्त सेलिब्रेशन करू नका. काय झालेलं होतं, तो काळ असा होता, पॉन्टिंगच्या अंडर ऑस्ट्रेलियन टीम भन्नाट परफॉर्मन्स करत होती. समोरच्या टीमला त्यांना हरवताना खूप कठीण जायचं. त्यामुळे जेव्हा कधी ते टेस्ट किंवा वन डे इंटरनॅशनल हारायचे, तेव्हा ऑस्ट्रेलियन टीमला असं वाटायचं की समोरच्या टीमने आपल्याला अपसेट केलंय. जिंकलेले नाहीयेत. म्हणजे समजा एखादा अनसीडेड प्लेअरनी फेडररला हरवलं तर तो हरवत नाही, त्याला अपसेट म्हणतात. तसं त्यांना वाटायचं की समोरची टीम फालतू आहे, एखाद्या वेळेला ती जिंकली तर तो अपसेट आहे. धोनीला तोच संदेश
ऑस्ट्रेलियन टीमला द्यायचा होता. न बोलून त्यांनी अशी चपराक मारली ऑस्ट्रेलियन टीमला. त्यांनी जणू काही संदेश असा दिला, आमची टीम. नंतर त्याला विचारलं, म्हणलं भाई तूने ऐसा क्यों किया? तेव्हा तो मला म्हणला, लेले साहब इतनी कौवे की नजर मत रखा करो विकेट पे. आणि नंतर मला म्हणला, मुझे सिर्फ एक मैसेज देना था, मैंने बच्चों को बोला था की स्लेजिंग हमारा काम नहीं है. आपला स्वभाव हा स्लेजिंग आणि आईमाई उद्धरण्याचा आपला स्वभाव नाहीये. त्यांनी समोरच्याच्या पेक्षा आपलंच रक्त उकळतं आणि आपण चुका करतो रागाच्या भरात. मला संदेश असा द्यायचा होता, माझे बॉलर्स जर का तुमच्या टीमला 160-70 मध्ये आउट काढत असले तर ती धावसंख्या पार करणं हे काही ग्रेट नाहीये आणि हे अपसेट नाहीये. आता वारंवार आम्ही तुम्हाला हरवणार आहोत. जेव्हा ऑस्ट्रेलियन टीम पॅव्हलियन मध्ये परत येत होती तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी असायचं की समोरची टीम पंप करताय, या कम ऑन, आरडाओरडी वगैरे करतायत. इंडियन टीमनी ते काहीच केलं नाही आणि पोंटिंगला त्याचा प्रचंड राग आलेला होता. त्याला कळून चुकलं की हे जिंकले म्हणजे यांना काहीच झालेलं नाहीये, जणू काही नॉर्मल आहे, परत जिंकतील. त्याचा भडका उडालेला होता आणि धोनी त्याला एक शब्द सुद्धा बोललेला नव्हता. याला म्हणतात धोनी. तो जो काळ होता 2008 पासून 2011 पर्यंतचा, हा गोल्डन काळ होता. भारतीय टीम गॅरी कर्स्टनच्या अंडर जे काही त्यांनी प्रगतीची वाट, नुसता गॅरी नाही, मला पॅडी एप्टनला सुद्धा क्रेडिट द्यावंसं वाटतं, कारण त्यांनी सुद्धा गॅरी बरोबर प्रतिम काम केलेलं होतं. आणि त्यावेळेला धोनीनी ज्या पद्धतीने सिनियर्सना हाताळलं ती कमाल होती. 2008 साली मला अजून एक धोनीचा स्ट्रॉंग डिसिजन आवडतो. म्हणजे तो जेव्हा पहिल्यांदा वन डे इंटरनॅशनलच्या टेलिकॉन्फरन्स सिलेक्शन मीटिंगला बसला. ऑस्ट्रेलियात पर्थ मध्ये आम्ही होतो आणि त्यावेळेला इंडियन टीमची सिलेक्शन कमिटी फोन लाईन वरनं अवेलेबल होती. धोनी इकडे होता आणि त्यांनी सांगितलं की वी शुड ड्रॉप सौरव गांगुली. सिलेक्शन कमिटी उडाली. असं कसं, सौरव गांगुलीला कसं ड्रॉप करणार? तो म्हणला 2-3 कारण आहेत, मी ती सांगतो मग तुम्ही विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे सौरव गांगुली रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत फारच ढिल्ला पडतोय. समोरच्या टीम, आपल्या टीम मधला कुणीही त्याच्याबरोबर पळण्याच्या बाबतीत कम्फर्टेबल वाटत नाही, इतका त्याचा पळण्याचा स्पीड आता कमी झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे नंबर ऑफ डॉट बॉल्स. तो कदाचित 60 रन्स करत असेल पण त्याच्यातले 30 बॉल हे रन्स विना जातात. म्हणजे डॉट बॉल्सची संख्या खूप जास्त आहे. त्याचा परिणाम असा होतो की स्ट्राईक रोटेट होत नाही आणि त्याचा परिणाम समोरच्या बॅट्समनच्या रिदम वरती होतो. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, फिल्डिंग. फिल्डिंग मान्य आहे की भारतीय टीम मधले कित्येक जण असे आहेत जे आउटस्टँडिंग फिल्डर नाहीयेत, पण ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतायत. गांगुली तो प्रयत्न करताना दिसत नाहीये. हे 3 मुद्दे त्यांनी मांडले आणि तो म्हणला हे खोडून दाखवा मला, मी त्याला परत टीम मध्ये घ्यायला तयार आहे. सिलेक्शन कमिटी ते खोडू शकले नाही आणि धोनीनी सांगून सौरव गांगुलीला वन डे टीम मधनं बाहेर काढलं. बाप रे बाप, ज्या सौरव गांगुलीनी धोनीला टीम मध्ये घेतलं आणि एवढी संधी दिली, त्याला क्रिकेटिंग रिझन्स देऊन त्यांनी भारतीय संघातनं वगळायची विनंती केली सिलेक्शन कमिटीला, जी सिलेक्शन कमिटीला मान्य करावी लागली. याला म्हणतात धोनी आणि ह्याला म्हणतात विचारांचा पक्केपणा. परंतु त्याच धोनीनी सिनियर्सचा अपमान कधीच केला नाही. नेव्हर एव्हर, नेव्हर. कारण त्यांनी तेंडुलकर असू देत, द्रविड असू देत, लक्ष्मण असू देत, कुंबळे असू देत, सौरव गांगुली असू देत, सेहवाग असू देत, या सगळ्यांना त्यांनी प्रचंड मान दिलेला आहे. झहीर असू देत, नेहरा असू देत, हे सगळे सिनियर्स आहेत, त्यांना सगळ्यांना त्यांनी मान दिला. एक प्रसंग, जसा मी तुम्हाला गांगुलीला वगळल्याचा सांगितला तसा एक प्रसंग मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. नागपूरची ती टेस्ट मॅच होती, सौरव गांगुलीची शेवटची टेस्ट मॅच होती आणि शेवटची टेस्ट मॅच असताना ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट गेलेल्या होत्या. आपण ती टेस्ट जिंकणार होतो. त्यावेळेला मैदानावरती एक घटना घडली, लोकांना पटकन ती कळली नाही. माझं परत कौवे की नजर असते त्यामुळे मला ती पटकन कळली. धोनीनी पटकन सौरव गांगुलीला कॅप्टनशिप करायला सांगितलं शेवटच्या विकेट पुरतं. सौरव दचकला एक सेकंड, तो म्हणला क्या माई क्या, नहीं नहीं दादा आपका मान है ये, आप लास्ट विकेट में कप्तानी करो, असं म्हणून दोन्ही विकेट कीपर सारखा नॉर्मल मागे उभा राहिला. अनफॉर्च्युनेटली पुढच्या 4 ओव्हर मध्ये विकेट पडली नाही आणि गांगुलीने म्हणलं हे बाबा मला नाही जमत, तूच तुझी टीमची कॅप्टनशिप कर आणि पुढच्या ओव्हर मध्ये विकेट गेली. परंतु त्यावेळेला
सौरव गांगुलीला सुद्धा खांद्यावरनं आणताना धोनीचा पुढाकार होता. त्यामुळे क्रिकेटच्या बाबतीत त्याला सिनियर्स बद्दल प्रेम किती होतं हेही त्याच्यातनं लक्षात येतं. 2011 च्या पर्यंतचा काळ जो मी अगोदर म्हणलं की सुवर्ण काळ होता. आपण न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये, इंग्लंडला इंग्लंडमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये आपण 1 ऑल केलेलं होतं. आपण टेस्ट टीम म्हणून नंबर 1 झालेलो होतो आणि ज्याला कारण होतं गॅरी कर्स्टन आणि महेंद्रसिंग धोनी यांची पार्टनरशिप. अप्रतिम दोघांनी आपल्या टीमला पुढे नेलं. असं करत 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 आपण 2011 वर्ल्ड कपला आलो. आता ते काथ्याकूट परत करणं की कसं जिंकले, काय केलं, काय नाही, हे एक वेळ आपण माहिती आहे सगळ्यांना, सगळ्या स्टोरीज माहिती आहे. फायनल मॅचची स्टोरी सुद्धा मी एक तुम्हाला ते पाय घसरून पडला आणि बूट ओले झाले ती मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेली आहे. युवराजच्या अगोदर तो बॅटिंगला गेला, त्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. तो म्हणला मी बॅटिंगला जात असताना एवढाच विचार केला, ज्यादा से ज्यादा क्या हो सकता है, मैं आउट होके वापस आऊंगा, इससे तो काय म्हणतात त्याला, आकाश काही कोसळत नाही, घाबरायचं कशाला. बॅटिंगला गेला आणि त्यांनी काय बॅटिंग केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु परत मला त्याच्यातला एक गुण जो खूप आवडतो, जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू. 2011चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी पार्टी सुद्धा केली नाही, इतका तो थकलेला होता. त्यावेळेची एक गमतीदार गोष्ट आहे की तो प्रेस कॉन्फरन्सला जेव्हा आला तेव्हा मी पहिल्या रांगेत बसलो होतो. मला म्हणला लेले साहब कुछ फल या बिस्किट वगैरे कुछ है? तर मी माझ्या बॅगेत नेहमी एक बिस्किटाचा पुडा ठेवतो बॅकअप म्हणून. तर म्हणलं एक 3-4 गुड डेची बिस्किट उरली होती. म्हणलं यार 3-4 बिस्कुट है, प्लीज दे दो मुझे. त्यांनी घेतलं, प्रेस कॉन्फरन्सला उलटा बसला. त्याने बका-बका बिस्किट खाल्ली, गॅटोरेड प्यायला आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स त्यांनी दिली. प्रेस कॉन्फरन्समध्ये पहिला प्रश्न त्याला विचारला. एका हिंदी भाषिक चॅनलचा पत्रकार होता की माही, रांची में आपके घर के बाहर 10,000 लोग फूल लेके खड़े हैं. तर माही म्हणला हाँ पता है, नेक्स्ट सवाल. तो म्हणला माही मैं आपको बोल रहा हूँ, रांची में आपके घर के बाहर 10,000 लोग फूल लेके खड़े हैं. तो म्हणला पता है, इनके ही हाथ में 2007 में पत्थर थे. 2007, 2011 एका क्षणात त्यांनी ते हे केलं, अॅनलाइज केलं. प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर मला म्हणलं इधर आओ, असं म्हणून त्यांनी खांद्यात हात घातला आणि नंतर आम्ही असे चालत चालत त्या वानखेडेवरनं गेलो. तो म्हणला आपको पता नहीं है, मैच दोपहर में थी, एंग्जाइटी बहुत थी, इसलिए लंच नहीं किया. उसके बाद सामने वाली टीम ने 273 किया, इसलिए एंग्जाइटी बढ़ गई, मैंने खाना नहीं खाया. उसके बाद हम वर्ल्ड कप जीत गए, बाद में ये सब सेलिब्रेशन हुआ, प्राइज डिस्ट्रीब्यूशन हुआ, पाजी की हमने जुलूस निकाला. इसके दौरान मैंने खाना ही नहीं खाया. अच्छा हो गया आपने मुझे बिस्किट दे दिए. पण ही गोष्ट आठवली तरी मला हसायला येतं. म्हणतात तसं की जीवन असू देत, क्रिकेट असू देत, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे येतच असतं. धोनीच्या बाबतीत सुखानंतर दुःख यायलाच पाहिजे. 2011चा वर्ल्ड कप आपण जिंकल्यानंतर आपण इंग्लंडमध्ये सपाटून मार खाल्ला. आपण ऑस्ट्रेलियामध्ये सपाटून मार खाल्ला. म्हणजे ते लाजिरवाणे पराभव होते, अक्षरशः लाजिरवाणे, कारण आपण खूप मोठ्या फरकानं या दोन्ही सिरीज गमावल्या. होत 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 त्याच्या जे अपयशाची कहाणी ही वाढत चाललेली असताना 2013 साली IPLच्या दौरान चेन्नई सुपर किंग्स वरती मॅच फिक्सिंगचे आरोप झाले, स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले. गुरुनाथ मय्यप्पननी शेण खाल्लेलं होतं, जे जो त्याच्या टीमचा वन ऑफ द मेन ओनरचा जावई होता, पण तो टीम बरोबर असायचा आणि त्यांनी बेटिंग वगैरे केलेलं होतं. आणि त्या याच्यामध्ये बाप रे बाप, म्हणजे धोनीवरती आरोप झाले आणि जो मनुष्य इतका शांत, सुस्वभावी, सभ्य, क्रिकेटची मान राखणार होता, त्याला सुद्धा या गोष्टी सहन करायला लागल्या. ज्या वेळेला ती IPL संपली आणि आपण इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफी लगेच खेळायला गेलेलो होतो. मला आठवत आहे, पहिली मॅच ही आपली कार्डिफला होती, वेल्समध्ये. आणि मला उत्सुकता होती की माझा मित्र धोनी याच्या चेहऱ्यावरती काय भावना आहे, म्हणून मी गेलो, बघायला गेलो. धोनी प्रॅक्टिस वगैरे करत होता, व्यवस्थित मन लावून प्रॅक्टिस करत होता, थोडासा चेहऱ्यावरती निग्रह दिसत होता.
प्रॅक्टिस संपल्यानंतर मी बरोबर योग्य जागी योग्य वेळेला उभा होतो. मला बघून तो एकदम मनापासून हसला, आला आणि त्यांनी मिठी मारली. मिठी मारल्यानंतर मला असं थोडंसं सद्गदित व्हायला झालं. तर मला बघून म्हणला, "लेले साहब क्या हो गया?" म्हणलं, "माई तेरे चेहरे की हंसी देख के मुझे बहुत शांति महसूस हो रही है." तो म्हणला, "लेले साहब कमाल करते हो आप भी. दिल साफ है, हंसी कहाँ जाएगी." इतक्या एका किंवा मोजक्या शब्दामध्ये त्यांनी ती आय-पी-एल स्पॉट फिक्सिंगचं दुःख मागे सारून टाकलं. तो म्हणला, "दिल साफ है, हंसी कहाँ जाएगी." म्हणलं, "बस यही सबसे इम्पोर्टंट है." धोनीनी विकेट कीपर म्हणून कमाल करून दाखवलेली आहे. बॅटिंगच्या बद्दल आपण त्याच्या बोललो. त्यांनी काय बॅटिंगमध्ये केलं. पण आपल्या लक्षात येतं का, की एक विकेट कीपर म्हणून त्यांनी काय लेव्हल गाठून दाखवलेली आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये परत आकड्यांच्या बाबतीत कठीण. मला आठवत नाहीये. पण त्यांनी काहीतरी महत्वाचं रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्ड केल्यानंतर मी बरोबर प्रॅक्टिस संपल्यानंतर त्याला पकडलं. म्हणलं, "माही रुक. लेले साहब बात नहीं करनी है." म्हणलं, "रुक जा यार." म्हणलं, "ये विकेट कीपिंग के बारे में बात करो." अब इतने साल खेला हूं, कुछ तो रेकॉर्ड होंगे ना. म्हणलं, "माही ऐसे नहीं चलेगा, तू 2 मिनिट रुक जा." पोर्ट एलिझाबेथला होतो आम्ही आणि बफेलो पार्कच्या त्या ग्राउंडवरती मी त्याला थांबवलं आणि त्याच्यानंतर तो म्हणला, "बोलो बोलो क्या बात करनी है?" म्हणलं, "माही विकेट कीपिंग के बारे में बात करनी है." आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारायला लागलो. फक्त विकेट कीपिंग वरती. तो म्हणला, "काय सांगू तुम्हाला, जेव्हा मी सुरुवातीला इंडियन टीम मध्ये आलो, तेव्हा सगळे क्लासिकल विकेट कीपर फक्त माझ्यावरती टीका करत होते आणि ते म्हणत होते, हा विकेट कीपर नाहीये, हा गोलकीपर आहे." मान्य आहे मला, मी गोलकीपरच होतो. शाळेमध्ये फुटबॉलचा गोलकीपरच होतो. माझी विकेट कीपिंगची स्टाईल ही गोलकीपिंग सारखी आहे. मला दुःख याचंच वाटतं, की लोकं म्हणत होते, की मी गोलकीपर सारखा आहे. माझी विकेट कीपिंग क्लासी नाही. पण कुणी मला हे सांगत नव्हतं, की मी ती क्लासी होण्याकरता किंवा सुधारण्याकरता काय करायला पाहिजे. ती मदत मला फक्त किरण मोरेंनी केली. किरण मोरेंनी मला मार्गदर्शन केलं, की मी विकेट कीपिंगमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे. असं करून त्यांनी किरणला योग्य वेळी क्रेडिट दिलं. किरण ही माझा खूप जवळचा मित्र आहे. नंतर मी त्याला म्हटलं, की यार इससे कुछ नहीं होगा, तूने अब तो अलग लेवल ये किया है." तो म्हणला, "लेले साहब, मुझे एक बात बताओ. उसेन बोल्ट का क्वेस्ट क्या है?" मी म्हणलं, "सीधी बात है, उसेन बोल्ट का क्वेस्ट है ये काटना, सेकंड को काटना." तो बोला, "वही है. मैं भी एज़ अ विकेट कीपर सेकंड को काटने की कोशिश करता हूँ। उनका जो फिनिश रहता है कि फिनिश के वक़्त बिल्कुल सब लोग 3-4 लोग भागते रहते हैं, कौन आगे है, कौन पीछे। वैसे ही हमारे यहाँ स्टंपिंग हो, रन आउट हो, उसके टाइम जो फोटो फिनिश होता है, उसमें सेकंड काटने की बात होती है। इसलिए मैंने विकेट कीपर होते हुए स्टंप के नज़दीक ग्लव रखना पसंद किया। मैंने बॉल डिफ्लेक्ट करना सीखा." ये सब वही बात है, सिर्फ सेकंड काटने वाली बात है, असं म्हणून त्यांनी सोडलं. म्हणून हा मनुष्य क्रिकेट किती सिम्प्लिफाईड करतो हे ह्याच्यातनं मला कदाचित कळलेलं असेल, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतनं. आता मला त्याच्या स्वभावाकडे थोडंसं यायचंय. क्रिकेटबद्दल मी खूप बोललो. बापरे! बापरे! ऑलरेडी 35 मिनिटं झाली आहेत. थोडाच वेळ आहे, जास्त कंटाळा आणून देणार नाही तुम्हाला. उसेन बोल्टची मी तुम्हाला कथा सांगितली 2008 साली. मला ती तारीख आठवतेय कारण 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी ते होतं म्हणून फक्त आठवतंय. 16 ऑगस्ट 2008 ताज समुद्र, श्रीलंका, कोलंबो इथं माझ्या रूममध्ये मी, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी वगैरे आले होते जेवायला आणि मी म्हणलं, "अरे बापरे!" असं घड्याळाकडे पाहिलं आणि मी टी लावला गडबडीने. तो म्हणला, "ले साहब क्या है?" म्हणला, "यार हुसेन बोल्ट की फायनल है." आम्ही ती रेस बीजिंग ऑलिम्पिक्सची 100 मीटरची फायनल रेस आम्ही एकत्र पाहिली होती. आणि उसेन बोल्ट काय पळाला, वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी काय केलं, छाती बडवत त्यांनी विकेट काय म्हणतो, क्रिकेटच तोंडात येतं. रेस ती पूर्ण केली आणि तो जगज्जेता झाला. आम्ही सगळेजण बोलतच नव्हतो. त्याचं ते 100 मीटरची धाव बघून आम्ही विस्मयचकित झालेलो होतो. आणि असे मग एक मिनिटभर आम्ही ते सगळे शांत बसलेले असताना रैना बोलला, "भाई क्या भागा ना?" धोनीने त्याकडे असं गरकन वळून पाहिलं आणि नजरेचा कटाक्ष देत त्याला म्हटलं, "क्या बोला तू?" "नहीं मैं बोला कि माही क्या भागा ना?" "क्या यार?" त्यांनी रैनाचा असा दंड पकडला. मला असा हाताला घेतलं आणि म्हणला, "चलो बाहर."
त्यांनी रूम मधनं आम्हाला बाहेर काढलं. ती तुम्हाला सांगते की असं त्या ते ताज समुद्राच्या ह्याच्यामध्ये अशी मोठी ॲली आहे, म्हणजे रूमची अशी मोठी ॲली आहे. तो रैनाला बाहेर घेऊन म्हणाला, "लेले साहब पीछे जाओ, पीछे जाओ, पीछे जाओ." असं करून त्यांनी मागं मला सरकवलं, 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 और थोडा, और थोडा, और थोडा असं करून मला म्हटलं, बस, बस, उधर खडे हो जाओ." आणि नंतर रैनाला म्हणला की उसेन बोल्ट जसा शर्यतीच्या सुरुवातीला खाली बसतो, तसा तो आणि धोनी आणि रैना असे दोघंही बसले. आणि म्हणला, "सुरेश, अब सोच, यहाँ से लेले सर के पास 1 सेकंड में जाना है." कारण मला त्यांनी 30 फुटावरती उभं केलं होतं. तर रैना म्हणला, "माही कमाल करते हो यार, 1 सेकंड में यहाँ से वहाँ कैसे जाएंगे? सर तो इतने 30 फुट की दूरी पे खड़े हैं." तो म्हणला, "अरे पागल, अगर उसेन बोल्ट 100 मीटर की रेस 10 सेकंड से कम समय में कंप्लीट करता है, तो 1 सेकंड में वो 30 फुट जाता है या नहीं?" मग रैनाचा चेहरा असा झाला, "हाँ यार, ये मैंने सोचा ही नहीं." आणि मग त्यांनी अशी त्याला टप्पल मारली, म्हणला, "इसलिए तेरी कमेंट थी ना बकवास थी, क्या भागा ना. अरे ऐसी रेस देखने को मिली, ये बहुत बड़ी बात है." आणि त्याच वेळेला अभिनव बिंद्राने सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. या सगळ्या कहाण्या म्हणजे कमाल होत्या. म्हणजे धोनी पब्लिक प्रोग्रामला फारच कमी वेळा आलेला तुम्हाला बघायला मिळेल. तो आयदर घरी असतो क्रिकेट मैदानावरती किंवा त्याचे कमर्शियलचे जे शूटिंग बिटिंग चालू असतं त्या प्रोग्राम मध्ये तो बिझी असतो. परंतु मला परत साल नाही आठवत, परंतु त्यावेळेला बाबा आमटेंचं जे महारोगी सेवा समिती होती, त्यांना गव्हर्नमेंटनी 1च वर्ष अशी सवलत दिली होती की त्या वर्षी तुम्ही ज्या काही देणग्या कलेक्ट कराल त्याला ATL असा त्यांनी कलम लावलं होतं. ATL म्हणजे तुम्हाला 100% टॅक्स डिडक्शन. आणि ती देणगी ही जपून ठेवायची की जेणेकरून महारोगी सेवा समितीला ती आयुष्यभर वापरता येईल. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. पुण्याचे उद्योजक अविनाश भोसलेंनी तुफानच त्यावेळेला मदत केलेली होती. आणि त्याचं जे शेवटचं देणं होतं, ते देण्याकरता माझी इच्छा अशी होती की विकास आमटे दादांना बोलावावं आणि तो जो शेवटचा चेक आहे तो धोनीच्या हस्ते त्यांना द्यावा. मी धोनीला ऑस्ट्रेलिया टूरमध्ये सांगून ठेवलं होतं, म्हणलं, "माही, एक चैरिटी का अच्छा प्रोग्राम है महारोगी सेवा समिति के लिए." "हाँ, वो बाबा आमटे जी का?" म्हणलं, "हाँ." "अरे बढ़िया काम करते वो लोग, तो कमाल का काम करते, क्या करना है?" म्हणलं, "कुछ नहीं, चेक देना है." तर तो चेक देताना मला IPLचं त्यावेळेला पुण्यामध्ये मॅच होती आणि त्यावेळेला मी त्याला हे केलं की येशील का? तो म्हणला, "हाँ, हाँ, मैं जरूर आऊंगा, आप अरेंज करो." आणि त्यावेळेला परत मी तुम्हाला ते दाखवतो की धोनी आलेला होता आणि त्यांनी तो चेक त्यांनी दिलेला होता. हा चेक तुम्हाला तो फोटोही दाखवतो. हा बघा तो फोटो. धोनीच्या हस्ते मी विकास आमटेंना तो चेक दिलेला होता. चेक कितीचा होता माहितीये का? 3,65,00,000चा चेक होता. आणि मी धोनीला सांगून आणलं होतं की 1 कोटी का चंदा हमने इकट्ठा किया और हम दे रहे. जेव्हा चेकवरची अमाउंट पाहिली तो म्हणला, "लेले साहब, बहुत बड़ा दिया." म्हणलं, "यार तू आ रहा है तो उतना तो करना पडेगा." आणि त्यावेळेला आम्ही 3,65,00,000 चेक हा अ, महारोगी सेवा समितीला आम्ही अर्पण केलेला होता. अशीच एक कहाणी मला आठवते की ज्यावेळेला चेन्नईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला होता आणि त्या पुरानी अवस्था गंभीर झालेली होती. त्यावेळेला आमचे मधा वसू नावाचं तिकडची एक NGO आहे. खूप छान काम करतात ते. आणि त्यांचा मला मेसेज आला की ब्लँकेट्सची गरज आहे. 25,000 ब्लँकेट्सची गरज आहे. कारण तो पूर ओसरल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लूची साथ चेन्नईमध्ये पसरलेली होती की लोकांना ते कंट्रोल करणं अवघड जात होतं. म्हणून आम्ही 25,000 ब्लँकेटसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. माझ्याकडे सोर्स एकच, क्रिकेटर्स. आणि त्यावेळेचे क्रिकेटर्स हे प्रेमाचे होते. त्यामुळे मी धप्पाधप सगळ्यांना मेसेज पाठवले. सचिनला पाठवला, धोनीला पाठवला, द्रविडला पाठवला, खूप जणांना म्हणजे इरफान युसूफ पठाणला पाठवला. आणि या सगळ्यांना आम्ही मेसेज पाठवले. हरभजन सिंग, रोहित शर्मा या सगळ्यांना आम्ही मेसेज पाठवला. आणि त्यावेळेला मी धोनीला मेसेज पाठवला आणि धोनीचा मला फोन आला. तो म्हणला, "लेले साहब ये क्या है?" म्हणलं, "यार चेन्नई में फ्लड्स हुए, 25,000 ब्लँकेटची जरूरत आहे." तर मी म्हणलं, "मी सगळ्यांना 1-1 लाख रुपये द्यायची रिक्वेस्ट केली आहे." तर मला म्हणला की "सच बात बोलूं तो अभी 1 लाख जरा मुश्किल है, लेकिन जो बेस्ट पॉसिबल है मैं करता हूँ."
असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला. मी म्हटलं ठीक आहे, प्रत्येकाच्या अडचणी किंवा काही असू शकतात. एका तासामध्ये मला मधावसूचा फोन आला, की ते म्हणले, "धोनीनी पैसे ट्रान्सफर केले." हो म्हटलं, "अरे वाह! किती केले?" जो धोनी म्हणाला होता, की 1,00,000 करना अभी मुश्किल लग रहा है, धोनीने 5,00,000 ट्रान्सफर केले होते. 5,00,000 ट्रान्सफर केले होते. आणि त्यावेळेला आम्ही 25,000 ब्लँकेट सगळ्यांनी मिळून, मीही थोडं देणगीचं स्वतःहूनही दिलेली होती. विक्रम साठे, गौरव कपूर, हर्षा भोगले सगळ्यांनी दिलं होतं कॉन्ट्रिब्युशन आणि आम्ही 25,000 ब्लँकेट त्या चेन्नई फ्लड विक्टिम्सला पाठवलेली होती. या सगळ्या गोष्टी मला धोनीबद्दल का आठवतायत? तर अत्यंत साधा, सरळ आणि काय म्हणतात त्याला कमाल माणूस आहे. फोन फार क्वचित वापरतो. तो म्हणतो की मोबाइल मुझे पसंद नहीं है, कि 24 घंटे मैं अवेलेबल हूँ ये बात ही मुझे पसंद नहीं है. त्यामुळे शांत असतो. फोन कुठेतरी त्याने ठेवलेला असतो. त्याला काहीही त्याच्यामध्ये काय म्हणजे रस नसतो. सतत त्याच्या हातामध्ये फोन तर दिसतच नाही. आणि त्याची गंमत अशी आहे, एकीकडे तो मोबाईल वापरत नाही. दुसरीकडे हॉटेलच्या रूम मधला फोन तो ऑफ द हुक करून ठेवतो. जेव्हा फक्त जेवणाची ऑर्डर द्यायची असेल, तेव्हा तो फोन जागेवरती ठेवतो. फोनवरनं ऑर्डर देतो, परत ऑफ द हुक करून ठेवतो. अशा परिस्थितीमध्ये धोनीला भेटायचं कसं? फोन वापरत नाही. लोकल फोन काढून ठेवतो, मग भेटायचं कसं? याला उपाय 2. एक तर त्याची पत्नी साक्षी हिला कॉन्टॅक्ट करायचा किंवा त्याचे जे गँगमधले मित्र आहेत, म्हणजे आर.पी. सिंग होता, सुरेश रैना होता, आता आपला केदार जाधव त्याचा एकदम सख्खा मित्र. या लोकांना कॉन्टॅक्ट करायचा, अजिंक्य राणे आणि मग त्यांच्या मार्फत त्यांच्याकडे. धोनीचं गोष्ट साधी आहे. तो म्हणतो त्याची रूम कधी लॉकच नसते. झोपण्यापुरती लॉक असते. रात्री झोपतो तेव्हा रूम लॉक करतो. नाहीतर दिवसभर रूम उघडी असते. त्याला तो लॉक करत नाही. का? तर तो म्हणतो टीम मेंबर्स, सपोर्ट स्टाफ, फॅमिली आणि माझे मित्र यांना टकटक करायची सुद्धा जरुरी लागली नाही पाहिजे. त्यामुळे दोन्हीकडे जायचं असलं तर मला डायरेक्ट रूममध्ये घुसायला लागतं. कित्येक वेळेला हॉटेलवाल्यांची भांडायला लागतं, की "अरे बाबा मला माहिती आहे." तो हॉटेलवाला ऑफकोर्स म्हणतो, डी-एन-डी लावलाय, फोन काढून ठेवलाय याचा अर्थ ते विश्रांती घेत असतील. मग मित्रांतर्फे जाऊन त्याच्या रूममध्ये घुसायला लागतं. इतरांना फार क्वचित किंवा नाहीच म्हणा तुम्ही, धोनी मुलाखती देत नाही. अजिबात देत नाही. मी आत्तापर्यंत एवढ्या त्या 2004 पासनं आता 16 वर्षामध्ये मी त्याच्या 5 मुलाखती फक्त घेतल्यात. क्रिकेटच्या म्हणतोय मी. परंतु हाच धोनी जो क्रिकेटच्या मुलाखतीला काकू करतो, तोच धोनी काही गोष्टींच्या बाबतीत मात्र मनापासून कॉपरेशन करतो. उदाहरणार्थ, एकदा 2007 साली मी 15 ऑगस्टला त्याच्याबरोबर एक मस्तपैकी कार्यक्रम केलेला होता. म्हणलं 15 ऑगस्टमध्ये कोणकोणते स्वातंत्र्यवीर तुला आवडतात? स्वातंत्र्य सैनिक तुला कोण आवडतात? आणि त्यांची कथा डोक्यात आल्यानंतर कुठलं गाणं तुझ्या डोक्यात येतं? अशी साधी कॉन्सेप्ट मांडली आणि त्याच्यानंतर आम्ही ती रेकॉर्ड केली होती. मस्त कार्यक्रम Facebookवरती किंवा YouTubeवरती असेल तो. की धोनीनी त्यावेळेला त्याचे स्वातंत्र्य सैनिक लाडके कुठले, काय त्याचा त्यांच्या मनावरती परिणाम झाला, हेही सांगितलं आणि वंदे मातरम या गाण्यापासून त्यांनी सगळी गाणी ही त्यावेळेला गायली होती माझ्या समोर मनापासून. ते आम्ही लावली नाही, गाणी ओरिजिनल लावली, पण त्यावेळेला आम्ही दोघांनी मिळून ती गाणी गायली होती. आणि अजून एक त्याची सुंदर मुलाखत मी शहीद दिनाला केलेली आहे. शहीद दिन म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी दिली. त्या शहीद दिनाच्या दिवशी सुद्धा आम्ही एक खास मुलाखत रेकॉर्ड केली होती. ती सुद्धा तुम्हाला फेसबुककडे. धोनी हा मनाने असा आहे, धोनी हा स्वभावाने असा आहे. काही गोष्टी त्याला देवानी दिल्या, काही गोष्टी त्यांनी कष्टाने कमावल्या. जो भी है बस यही एक पल है. वर्तमानात जगणं हे मी त्याच्याकडनं शिकलो आहे. यश अपयशामध्ये अडकायचं नाही हे मी त्याच्याकडनं शिकलेलो आहे. तुम्हाला हा कॉम्प्युटर फिरवला असा की कळेल. हे बघा, माझ्या घरामध्ये मी मेमोरेबलिया हे फार मोजके ठेवलेत, खूपच मोजके. परंतु हा मी मुद्दाम अशा करता ठेवलाय, त्याचं कारण हा धोनीनी मला 2014 साली माझ्या वाढदिवसाला भेट दिलेला होता इंग्लंडमध्ये आणि ज्याच्यावरती अख्ख्या टीम मेंबर्सच्या सह्या आहेत. त्यामुळे हा मेमोरेबलिया हा आमचे मी तर म्हणेन की मैत्रीची निशाणी म्हणून मी घरामध्ये ठेवलेला आहे.
जेव्हा तो घरी जेवायला आलेला होता तेव्हा त्यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा हसत सुटला होता, अरे मैंने तो आपको दिया आपने लगा दिया. म्हणलं यार लगाने वाली ही बात है, इसलिए मैंने इधर लगाया है ताकि दुनिया के लिए नहीं ये मेरे लिए है, असं म्हणून माझ्या स्टडीमध्ये हा मी लावलेला आहे. परंतु कहाण्या आणि किस्से खूप आहेत, मन भरून गेलं होतं. म्हणून शेवटी अशी नोटिंग केलेलं होतं की जेणेकरून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या विसरू नयेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, हे मी तुम्हाला दही आणि ताक नाही दिलेलं, घुसळून दिलेलं हे लोणी आहे. फक्त ते लोणी माझ्याकडे 100 किलो आहे. तुम्हाला एक 50 ग्रॅमचा नैवेद्य दाखवलाय. इतक्या किस्से कहाण्या धोनीच्या माझ्याकडे आहेत. पण तरी बरं वाटलं. थँक यू सो मच.